नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना यामध्ये महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये दिले जात होते। सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारने या योजनेत 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन केले होते, परंतु आता याबाबत एक माहिती समोर येत आहे की 1500 रुपयांच्या ऐवजी महिलांना फक्त 500 रुपये मिळणार असल्याचे इथे सांगितले जात आहे। तर नेमकं काय घडत आहे, प्रकरण काय असणार आहे, याबाबत अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचत आहे। तर लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। तर ज्या बहिणींनी PM किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधी याचा लाभ घेत आहेत तर त्यांना यापुढे फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। तर जे काही योजना आहे जसं की नमो शेतकरी सन्मान निधी किंवा PM किसान सन्मान निधी याच्यामधून महिन्याला 1000 रुपये म्हणजेच एका वर्षाचे 12,000 रुपये त्यांना बँक खात्यामध्ये मिळत असल्यामुळे त्या लाभार्थ्यांना इथून पुढे फक्त 500 रुपये महिन्याला दिले जाणार आहेत। म्हणजे 1000 रुपये त्यांना त्या योजनेच्या लाभातून म्हणजेच नमो शेतकरी किंवा PM किसान याच्यामधून 1000 रुपये दिले तर जात आहेत। म्हणूनच लाडक्या बहिणीचे फक्त त्यांना 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही बातमी होती लाडक्या बहिणींसाठी। जे बहिणी या ठिकाणी पहिल्यापासून नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना इथून पुढे फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजे ते 1000 रुपये त्या योजनेचे आणि लाडक्या बहिणीचे 500 रुपये म्हणजे इथून एकूण टोटल 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती लाडक्या बहिणींसाठी। हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।